कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदां भोजते जस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्ट्यांग हवे सारस्वता घवे जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओडंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरती कोण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन निठायते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त या कीर्तनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज हे ज्यांच्याकडे पुण्य नाही अशा तुमच्या आमच्या सामान्य व्यक्तीनं काय करावं तर सद्गुरु श्रीधर स्वामी महाराजांचं पुण्य घ्यावं आणि त्यांचं पुण्य आपल्या पाठीशी उभं राहावं. आपण पंढरीच्या वाटेला लागा आणि पंढरीच्या वाटेला लागून पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी फळ आपल्या पदरात पाडून घ्या. विठ्ठल विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आदिशक्ती मुक्ताई आई साहेब संत श्रेष्ठ श्रीधर महाराज ज्ञात अज्ञात असणारी या परिसरातील सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या खामगावकरांच्या अमोल सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि संतांची पुण्यतिथी आहे. पहा, विशेष करून सुवर्ण महोत्सव आहे. 50 वर्ष झालेले आहेत संतांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा कार्यक्रम आहे. खरं पहा, नामदेव महाराजांसारख्यांना म्हणावं लागलं परमार्थाचा नियम टिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही. 2, 5, 10, 20 वर्ष अहो एखादं शेत असतं आपलं, दररोज नित्य नियम असतो त्या शेतात जाण्याचा, दररोज नित्य नियम असतो शिक्षकांचा शाळेत जाण्याचा, पण एखाद दिवशी का होईना सुट्टी टाकून तिकडे जावं लागतं. नित्य नियम टिकवता येत नाही तो. तद्वत नामदेव महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं. नामदेव महाराज म्हणतात, देवा अरे जो काही मी परमार्थ करतो ना बाबा, तो परमार्थ शेवटाला न्यावं हे तुझ्या पायावर आहे. नामा म्हणे ऐक नाही हो काय नित्य नियम चालवी माझा, नामा म्हणे केशी राजा केला नियम चालवी माझा, माझा नियम तर मी केलेला आहे पण तुझ्याकडे आहे ते चालवणं. तद्वत 50 वर्ष झालीत आपण संतांच्या सानिध्यात राहून परमार्थ करतो, ही फार मोठी जमेची गोष्ट. पहा, कारण की परमार्थ करत काय काय त्या त्या क्षेत्रामध्ये जर उंच उंच भरारी घ्यायची असेल तर त्या क्षेत्रातल्या उंच व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय मोठा होत नाही माणूस. जसं पखवाज वाजवायचा असेल तर आमच्या परशुराम बुवाकडे जावं लागल, बुवाकडे जावं लागल की बाबा 2-4 बोल मला सांगा. आणि यमन रागात कसं सुंदर चाल म्हणायची ते जर शिकायचं असेल तर आमच्या ज्ञानगंगापूरला जावं लागेल, महाले साहेबाकडे, आमच्या महाले बुवाकडे जावं लागेल. त्या क्षेत्रात उंच व्यक्ती त्याला भेटावं लागल. तद्वत आपला परमार्थ जर सुखरूप व्हावा असं वाटत असेल, निश्चित फळापर्यंत जर पोहोचावं असं वाटत असेल तर मात्र संतांच्या सानिध्यात राहून परमार्थ केला पाहिजे. तो आपण करताय. विठ्ठल विठ्ठल तसे मृत्यू लोकात 2 प्रकारचे जीवन आहेत. एक धन्यतेस पात्र झालेलं जीवन आणि एक शून्यतेस पात्र झालेलं जीवन. 2च प्रकारचे जीवन आहे. धन्यतेस पात्र झालेलं जीवन, उत्तम उत्तम गुणांचा संग्रह केला, धन्यतेस पात्र होतो माणूस. आणि जर समजा त्यांना अशा भंगार संताचा याच्या नादाला लागला, भंगार गुण गोळा केले तर मग मात्र त्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. काम कामा शब्दाचा अर्थ आहे जी इच्छा करसाल त्या जीवनीला तो प्राप्त होतो. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो जो व्यक्ती ज्याची ज्याची अंत्यमती सागती या नियमानं तो प्राप्त होतो. म्हणून आपण जो परमार्थ करतो तो धन्यतेस पात्र झालेल्या जर संतांच्या सानिध्यात जर केला तर आपला परमार्थ निश्चित फळापर्यंत पोहोचतो. काय आहे, शास्त्रकारांनी काही उदाहरणं दिलीत. पहा,
धन्यतेस पात्र, फळापर्यंत निश्चित फळापर्यंत पोहोचणाऱ्यांची काही उदाहरणं दिली आहेत. कोण कशाने शोभतो याची उदाहरणं दिलेली आहे. निश्चित गंतव्य स्थानापर्यंत पोहोचलेल्याची उदाहरणं दिलेली आहे. जसं वृक्ष हा फळानं शोभतो, नदी ही त्याच्यातल्या जलानं शोभते, श्रीमंत दानानं शोभतो, आणि मनुष्य हा चांगल्या सात्विक गुणानं शोभतो. विठ्ठल विठ्ठल वृक्ष फलेन सरिता जलेन श्रीमौष्टदानेन नरो गुणेन धन्योस्ति लोके नवडंबरेन. अवडंबर गोळा करून माणसं मोठे होत नाही आणि त्यांची पुण्यतिथी होत नाही. मग जर धन्यतेच पात्र करून घ्यायचं असेल जीवनात, पुण्यतिथी जर आपली चांगली साजरी व्हावं, लोकांनी आपण गेल्यानंतरही आपला परोपकार म्हणून जगामध्ये जर आपलं जर नाव लौकिक राहावं, नाही आपला उपयोग व्हावा, लोकांना सतमार्गासाठी आपलं मार्गदर्शक म्हणून जर नाव हयातीत राहावं असं वाटत असेल, तर महाराज म्हणतात चांगल्या गुणांचा अवलंब केला पाहिजे. नरो गुणेन. वृक्ष कसा आहे हे त्याच्या बुंध्यावर ठरत नाही, त्याच्या फांद्या कशा आहेत ठरत नाही, त्याच्या पानं कशा ठरत नाही, त्याला फळ कसे लागले. ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. काय साबरी वाडी नल्या सरळा वरी फळना आतू पोकळा का स्थन झाले गणा शेडिये जायचे. लोकांनी ज्ञानोबारायला प्रश्न विचारला, ज्ञानेश्वर महाराज अहो म्हणले फळ येतात साबरीला. पण ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन सांगतात, अरे साबरी फळ आले घेपे ना दिजे. काय घेण्या घेण्याच्या लायकीच आहे का? ते अशोकाचे झाड असतात आपल्या दाराच्या पुढे, हे असे वाढतात पार आकाशाला भिडतात. पण आकाशाला जरी भिडलेलं अशोक असलं, ते झाड असलं, तरी त्याचं काय 2-5 काटक्या घेऊन आपण चुलीमध्ये घालू शकत नाही, त्याचं इंधन म्हणूनही उपयोग होत नाही. बरं त्याचा लाकड म्हणून काही इमारतीला लावता येत नाही, सावली म्हणून त्याच्या खाली बसता येत नाही. म्हणून फळ वृक्ष कशाने शोभतो? फळाने शोभतो. महाराज म्हणतात वृक्ष फलेन सरिता जलेन. सरिता नदी ही त्यांनी किती वळण घेतलेत त्या नदीनं, ह्याच्यावर नदीची अवलंब हे नाही ऐक नाही. गायक कसा दिसतो ह्याच्यावर गायक ठरत नाही, आणि कसा दिसतो ह्याच्यावर वादक ठरत नाही, कसा दिसतो ह्याच्यावर कीर्तनकार ठरत नाही, ऐक नाही. त्याच्या गुणाने तो मोठा होत राहतो. महाराज म्हणतात सरिता नाम नदीवरती घाट कसा बांधला ह्याच्यावर काही किंमत नाही. सरिता जलेन. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर बोलतात अभंगामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानोबारांचे 1000 अभंग आहेत. आता आणखीन 2000 अभंगांचा शोध लागला ज्ञानेश्वर महाराजांच्या. साताऱ्यामध्ये ते प्रकाशित झालेत, आपल्यापर्यंत येण्याला थोडा वेळ लागेल, पण येणार ते काही दिवसात. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं हे कलेवर आहे, हे कलेवर शिर कलेवर विना काय उदके सरिता उदके विना सरिता न शोभते सरिता उदके विना. ज्ञानेश्वर महाराज बोलतात जसं सरिता ही पाण्याशिवाय शोभत नाही, तसं श्रीमंत माणसं, श्रीमंताचं जर कोणतं आभूषण असेल तर दान हे त्याचं आभूषण आहे. त्याच्या बँकेत किती पैसे आहेत ह्याला काही किंमत नाही, ते जीवन धन्यतेस पात्रच होत नाही. काही लोक एवढे बहादर राहतात बाबा की ते दान करण्याला त्याचा तुकाराम महाराज बोलतात बरं, दाने कापे हात नावडे ते विषयमा धर्मधारिष्ट गोष्टी सांगे उष्ट्या हाते नुडवी का. त्याला जर त्याच्या भोजनाच्या वेळेला जर कावळा त्याच्या जवळ आला तर तो असा हाड्या म्हणून उजव्या हाताने असा हाड्या म्हणून म्हणत नाही, त्याला हाकलत नाही का. 1-2 शीत जर उडाले तर धर्मधारिष्ट गोष्टी सांगे. गोष्टी सांगताना फार धर्माच्या सांगतो की दानावरती हा धर्म टिकून आहे. एक पाय म्हणजे मुख्य पाय कोणता असेल कलियुगात, दान धर्म करणं हाच काय आहे धर्माचा मुख्य पाय आहे. अशा गोष्टी सांगतो. धर्मधारिष्ट गोष्टी सांगे गोष्ट्या हाते नुडवी का, तुकाराम महाराज बोलतात. तसं नरो गुणेन माणसाची पूजा होती, माणसाची पुण्यतिथी होती, पण ती पुण्यतिथी सद्गुणांचा अंगीकार केल्यानं होती. आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांनी अनेक सद्गुण अंगीकार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम नमश्चैज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुत्तम मार्दवम रीरचापलम तेजक्षमा धृदेश शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी म विजातस्य भारत. हे दैवी संपत्तीचे सर्व गुण साधूच्या आश्रयान राहतात. नाही
एक एक गुण म्हणून एक एक साधूच अवताराला आलेला आहे. विठ्ठल सेवेचं मूर्तिमंत रूप आमचे सद्गुरूचं खबर आहे. शांतीचं मूर्तिमंत रूप शांती ब्रह्मनाथ महाराज, वैराग्याचं मूर्तिमंत रूप जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि ज्ञान जर म्हणून पाहायचं असेल तर हे चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव हे सुखाचे कुंभ, एर माणूस पण हे भांब लौकिक भागो. लोक त्यांना माणसं म्हणतात, पण मात्र ते चालतं ज्ञानाचं बिंबच आहे म्हणले. ऐक नाही काय आहे, माणसं ही चांगल्या गुणाने शोभतात. महाराज म्हणतात नरो गुणेनं नास्त काय धन्योस्ती लोके नावडंबरेनं. अवडंबराला कोणी विचारत नाही महाराज. ऐक नाही काय भूषणाशी जगी काय चाड. तुकाराम महाराज म्हणतात भूषणाला कोण विचारतं हिंग लावून. ऐक नाही मला पान पान फुलवा काही अर्थ नाही. महाराज म्हणतात जर धन्यतेच पात्र करून घ्यायचं असेल जीवन, संतांच्या चरणाशी राहा. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचं जीवन हे धन्यतेच पात्र आहे. आणि त्यांच्याच पंखाखाली राहून आपण जो गोड परमार्थ करता, अतिशय पारमार्थिक कुटुंब म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं. अनेक वाऱ्या आहेत, नित्यनियम आहेत, पूजा अर्चा आहे, सर्व मंदिराची सेवा आहे. निस्वार्थ भावनेने ही सर्व मंडळी आपण सर्वांच्या सहकार्याने होत राहते. म्हणून आपल्याला ज्या संतांच्या कृपेनं ही वारसा प्राप्त झाला, त्या संतांच्या पुण्याईनच आज आपल्याला पंढरीच्या वाटेला लागायचं आहे. विठ्ठल विठ्ठल काही अभंग, हा जो अभंग आहे ना, हा अभंग पंढरीपर प्रकरणातला आहे. पंढरीपर प्रकरणातला अभंग घेण्याचं मुख्य कारण असं आहे, एक तर दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. तसा अलिखित नियम आहे संप्रदायाचा. काही असा नियम नाही कोणता अभंग कुठं घ्यावा. तेरवीचा अभंग तुकाराम महाराजांनी काही तेरवीसाठी अभंग लिहून ठेवले नाही, वाढदिवसासाठी तर मुळातच लिहून ठेवलेले नाही. मग हे अभंग कसे काय, त्याचे कॅटेगरी कसे काय, त्याचं अनालिसिस किंवा वर्गवारी कशी करायची. काय आहे, जो ज्या वर्णनाचा अभंग आहे, जसा दुकानामध्ये गेल्यानंतर ज्याच्या त्या शरीरासाठी जो जो सदरा एखादा आला तर तो त्याच्या मापाचा झाला. आई तर रेडीमेड कापडाचं दुकान असेल, एखादं रेडीमेडचं दुकान, आणि त्या दुकानात जर कापडाच्या गेलो तर आपल्या शरीराला जो शर्ट येतो तो काय आपल्या करता शिवला का त्याने? आपल्या करता शिवला नाही, पण मात्र आपल्याला झाला असं म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल तद्वत आपण कोणता अभंग घ्यावा, काय अलिखित नियम आहे. पूर्वसुरींनी एक नियम घालून दिलेला आहे. पहिल्या दिवसाला नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवसाला सगुण रूपाचं वर्णन करावं, तिसऱ्या दिवसाला निर्गुण रूपाचं वर्णन करावं, चौथ्या पाचव्या दिवसाला संतपर अभंग घ्यावा, सहाव्या दिवसाला उपदेशपर अभंग घ्यावा, सातव्या दिवसाला मागणी घ्यावी, आठव्या दिवसाला काला. अशा प्रकारे अलिखित नियम आहे. पण मात्र पंढरपूरच्या वाटेला लागत असताना ज्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गाथ्यामध्ये काही अभंग असे आहे की ते अभंग पंढरपूरला वाट चालता चालता म्हणण्याचे अभंग आहे. राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. पंढरपूरच्या पंचकृषीत गेलो की काही अभंग म्हणण्याचे आहे की नाही. झडझडीत सोनं सणा कडस दिसू, अशा प्रकारचे अभंग आहे. पंढरीत पोहोचल्यानंतर म्हणण्याचे अभंग आहे. पावलो पंढरी वैकुंठ धन्य
काय हो, हो. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, हो, दर्शन हो. झालेलं आहे. आता मात्र तिथं अभंग वेगळा म्हणण्याचा आहे. कधी कधी पंढरपूरला आणखीन लागलो नाही आपण वाटेला, मग तिथल्या सगुण रूपाचं त्या पंढरीचं वर्णन करणारे अभंग आहे. ब्रिदजाचे जगदानी तोची म्हणे स्मरावा समपाय करकटी उभातटी भिवरेच्या, अशा अनेक अभंग आहे. तद्वत हा अभंग असा आहे की आणखीन आपण पंढरीच्या वाटेला लागलो नाही. आता आपल्याला पंढरपूरला जायचंय, पण मात्र पप्याची आई आडवी येते, म्हैस व्यालेली आहे, मुलं शाळेत आहे, आणि सर्व कारभार असा येल मांडवावर जायला, मांडव आपल्या आता नुसता पळणार आहे, आपल्या डोक्यावर पळणार आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, हे पहा, जसही कशी परिस्थिती असेल तशी तुम्हाला जाण्या शक्य नाही ना, त्याच्याकरता उपाय म्हणून या अभंगात सांगितलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शुद्ध अभंगात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य उभं राहावं तुमच्या पाठीशी, आणि तुम्ही पुण्य उभं राहून हे संत श्रेष्ठ श्रीधर महाराजांचं पुण्य उभं राहावं, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं पुण्य उभं राहावं, सर्व संतांचं पुण्य तुमच्या सामान्य तुमच्या आमच्या पाठीशी उभं राहावं, आणि आपण पंढरीच्या वाटेला चालावं. जर पंढरीच्या वाटेला आपण चाललो तर फळ काय? महाराज म्हणतात, पांडुरंग रूपी फळ पदरात पाडून घ्या. तसं तर प्रत्येक व्यक्ती पहा, कोणतंही कार्य करत असताना फळाची इच्छा करतो. कीर्तनकार असो, वादक असो, गायक असो, सर्वच लोक फळाची इच्छा करतात. त्यांचं फळ वेगवेगळं असेल, फळाची दृष्टी वेगळी असेल. जसं मला वाटते, कथा करून काय करावं? कीर्तन चांग होयंग हरिरूप. आणि ह्या लोकांना काय वाटते? हे गुण गायना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, दुसरं काही नाही बाबा, काही नाही मिळलं चाललं, पण गुण गाणार, जोरात जोर गुण गाणार. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी फळाची दृष्टी आहे. पहा, क्षेत्र कोणतेही असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, औद्योगिक क्षेत्र असू द्या, आणखीन कोणतंही तुमचं शेतकरी असा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, परमार्थिक का असा ना, फळाशिवाय कोणीच प्रवृत्त होत नाही. शास्त्रकार सांगतात, प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते तरी सुज्ञा किम प्रवर्तेत. अहो, वेळा माणूस आता फार कामाची धावपळ आहे, आणि त्या कामाच्या धावपळीमध्ये बरेच वेळा आपल्याला माणसं सापडत नाहीत कामाला. आणि मग कामाला माणसं सापडत नाही, एखाद्याला विचारा गावातल्या, को येता का तुम्ही आमच्या शेतामध्ये पेरायला, डवरायला, वखरायला, काही काम करायला येतं का? तो म्हणला, अहो, पहिलं येण्या अगोदर तो काय म्हणतो आपल्याला, काय प्रयोजन आहे सांगा, मजुरी किती मिळेल सांगा, दररोजची रोजदारी किती मिळेल सांगा, अशा प्रकारे सॅलरी किती मिळेल सांगा. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते तरी सुज्ञा किम प्रवर्तेत. वेडा माणूस जर तसा प्रवृत्त होत नाही प्रयोजनाशिवाय, तर ज्ञानी कसा होईल? प्रत्येक जण फळाची इच्छा करतो, पण काय आहे, फळाची इच्छा करणारा, फळाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्याला 4 प्रतिबंध आहेत, शास्त्र सांगते. 4 प्रकारचे प्रतिबंध आहे. फळापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर हे 4 वळण पार करावं लागतात, 4 प्रतिबंध दूर करावं लागतात, त्याच्याशिवाय फळाला पोहोचत नाही. गंतव्य स्थानापर्यंत माणूस जात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणताही व्यक्ती असू द्या, त्यानं फळाची इच्छा केली की त्याला हे 4 वळण आळवे येतात. पहिलं, व्याकरणाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर जानाती. पहिलं तो फळाची, ज्या वेळेला फळाच्या दिशेनं वाटचाल करतो, त्यावेळेला तो जानाती. पहिलं त्याला ते जाणून घ्यावं लागतं की आपण ज्या वाटेनं चाललो, ज्या फळाची इच्छा आपण करतो, ते नेमकं काय त्याचं स्वरूप आहे, ऐहिक पारलौकिक काय त्याचं स्वरूप आहे. जानाती. मग नंतर इच्छती, कारण कोणतीही गोष्ट जाणल्याशिवाय त्याची इच्छा होत नाही. जानाती इच्छती. नंतर मग प्रयत्न करतो, यतते, आणि मग लभते, शेवटी लभते, नाम शेवटी प्राप्यते. अशा प्रकारे महाराज म्हणतात, पहिलं जाणतो माणूस, कोणतेही असू द्या, एखादं फळ कोणत्याही गोष्टीत असू द्या, जाणल्याशिवाय इच्छा होत नाही, आणि इच्छा झाल्याशिवाय प्रयत्न होत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा तिठी करासी ये. प्रत्यक्षात येते ती, पण अगोदर आवडे ते वृत्ती किरीटी मनामध्ये, आणि त्याच्याबद्दल जाणल्याशिवाय नाही. विठ्ठल विठ्ठल इदम वस्तू माम प्रति प्रतिकूलम वा अप्रतिकूलम, वैधम वा अवैधम, शास्त्रम वा काय, प्रामाणिकम वा अप्रामाणिकम,
प्रतिकूलम वा अप्रतिकूलम कोणती असू द्या, महाराज म्हणतात कोणतीही वस्तू इदम वस्तू माम प्रतिकार, माझ्या करता ही प्रतिकूल आहे का अनुकूल आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, न्याय्य आहे का अन्यायी आहे, आणि ही वस्तू प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे, कोणतीही वस्तू असू द्या. विठ्ठल विठ्ठल आपल्या पुढे गुरुवर्य वक्ते महाराजांचा दृष्टांत आहे. आपल्या पुढे दोन भांड्यामध्ये पाणी ठेवलं, एक तांब्याचं भांड आहे आणि एक टंबरेल आहे. टंबरेल करते ना, टंबरेल म्हणजे प्रातर्विधीला जाण्याचं जे भांड असते त्याला टंबरेल म्हणतात. ते वक्ते महाराजांचा दृष्टांत आहे. दोन्ही दोन्ही भांड्यामध्ये पाणी आहे. कोणतं पाणी आपल्याला ग्रहण करण्यास योग्य आहे? अर्थात तांब्याच्या भांड्यातलं पाणी आहे का नाही. पाणी दोन्ही आहेत, पण ज्या वेळेला त्या भांड्याकडे नजर जाते, महाराज म्हणतात पहिली दृष्टी केल्यानंतर जाणतो की भांड नेमकं आहे कशाचं, आणि मग नंतर इच्छा करतो, नंतर प्राप्त होते. तद्वत महाराज म्हणतात कोणतीही वस्तू असू द्या, वैध आहे का अवैध आहे, वैध म्हणजे वेदानुमोदित आहे का अवेदानुमोदित म्हणजे अप्रमाण आहे, प्रतिकूल जर असेल तर तिथून उभ्या पावली माणसं मागे येतात, प्रतिकूल असली तर. पण जर अनुकूल वस्तू असली तर मात्र तिच्याबद्दल इच्छती हा धातू लागतो. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या पांडुरंगाचं जे चरण धरलेत ना, आम्ही या पांडुरंगाची जी वारी करतो ना, ही वारी तशी नाही करत. आम्ही त्यांच्या आशा लागलो, आम्ही त्यांच्या आशा लागलो से, आम्ही त्यांच्या आशा लागलो, आम्ही त्यांच्या आशा लागलो. बाळू हा देव अनाथा कोवसा, बाळू हा देव अनाथा कोवसा, आम्ही त्याच्या आशा लागलो से, आम्ही त्याच्या आशा लागलो से, आम्ही त्याच्या लागलो से, आम्ही त्याच्या आशा लागलो से. हा भगवंत कसा आहे आम्ही पहिलं जाणलं. हा कृपाळू आहे, अनाथ आहे. कोवसा शब्दाचा अर्थ आहे आधार, अनाथांचा आधार आहे हा, आणि कृपाळू आहे, दयाळू आहे. अशा प्रकारे कोणाचाही तिरस्कार करणारा नाही, सर्वांचा अंगीकार करणार आहे आणि सर्वांना एकच फळ देणार आहे. म्हणून आम्ही त्याच्या आशा लागलो से, आहे की नाही. जाणून या आम्ही दिला जीव भाव, जाणून या आम्ही दिला जीव भाव, जागोन आम्ही दिला देव भाव, जागोन आम्ही दिला देव भाव. दृढ याचे पाव धरी गेले, दृढ याचे पाव धरी गेले, गायना ओविजा पंढरीचा देव, गायना ओविजा पंढरीचा देव. दृढ याचे पाव धरी गेले, दृढ याचे पाव धरी गेले, गायना ओविया पंढरीचा देव, गायना ओविया पंढरीचा जाणून आम्ही तिला जीव भाव, दृढ याचे पाव धरिले. अगोदर जाणलं आणि मग इच्छा केली. ते रुक्मिणी आई साहेब बसलेल्या होत्या, सुदेव ब्राह्मण आले आणि ते सुदेव ब्राह्मण आल्यानंतर भगवंताची कीर्ती वर्णन करायला लागले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा विष शिकळा लोकनिया, राजस सुकुमार सर्व कीर्ती वर्णन केली. त्यांच्या सगुण रूपाचं वर्णन केलं, त्यांच्या निर्गुण रूपाचंही वर्णन केलं.
ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करणारा म्हणून त्यांचं वर्णन केलं. आणि नंतर रुक्मिणी आई साहेब म्हणतात कीर्ती ऐकून या. महाराज म्हणतात कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकल्यानंतर मात्र मग चरण धरले. अशा प्रकारे महाराज म्हणतात अगोदर कोणतीही वस्तू जाणाते या वळणावर यावं लागतं. जाणल्याशिवाय इच्छाच करत नाही माणूस. तुम्हाला उतका माहितीये का? उतका नाही माहित? अहो, जी वस्तू माहित नाही त्या वस्तूबद्दल आपल्याला इच्छाही होत नाही, आहे की नाही? जी वस्तू आपल्या दृष्टीच नाही, आपल्याला श्रवण कधी झालं नाही त्या वस्तूचं, त्या वस्तूबद्दल आपल्याला इच्छा होत नाही. म्हणून कोणतीही वस्तू अगोदर जाणाती या फळावर जावं लागते, या वळणावर जातो, मग नंतर इच्छती. बरं इच्छती झालं ठीक आहे, जाणली वस्तू आणि अंतःकरणात इच्छाही झाली, पण प्रत्येक वस्तू इच्छा झालेली प्रत्येक वस्तू प्राप्त होईल? महाराज म्हणतात नाही, प्राप्त होणार नाही. मग तिथं येत ते प्रयत्न करावा लागेल. नुसतं इच्छा केली पण इच्छा करून काय उपयोग आहे? इच्छा तर मलाही आहे इच्छा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो, मी पुन्हा या, पण ते इच्छा करून काय उपयोग काय आहे? येत ते तसा प्रयत्न करावा लागेल. अनुकूल प्रतिकूल काळ आणि गुरु मिळावं लागतील. ज्ञानेश्वर महाराज बोलतात गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोवोनी मळकटा बुद्धीचा तेने. ऐक नाही, मोक्षाची इच्छा सर्वांनाच आहे, पण सर्वांनाच प्राप्त आहे का? प्राप्तीचा भ्रम मध्यंतरी झालाच ना आपल्याला. आपण तर मुक्तच आहेत. महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अशा प्रकारे महाराज म्हणतात जाणल्यानंतर इच्छा होती, पण इच्छा झाल्यानंतर लगेच येत ते प्रयत्न करावा लागतो, तसं फळ प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात सायास केली या वाचून ते नाही, सायास केली या वाचून सायास केली या वाचून ते नाही, सायास केली या भविष्यावरी काही घालो नये, भविष्यावरी काही घालो नये, भविष्यावरी काही भविष्यावरी काही देव पहावया करीवो सायास, न धरी हे आसना शिवंत, न धरी हे आसना शिवंत. देव सायास, न धरी हे आसना शिवंत, न धरी हे आसना इशारती फळ. महाराज म्हणतात इशारती तट्टा फोकावर घेते, त्या इशारती नुसता असा हात केला समजलं त्यांना पुढे उत्तर निघायचं. इथं गोळमाळ करून द्या हरी, कामा लागू पुरताच उतारा. घरचं मेडिकल आहे म्हणून प्रत्येक एक गोळी काही मारले पाहिजे नुसतं त्यांना असं केलं. काय आहे कधी कधी समय पाहूनही चाली म्हणावं लागतं बरं, नाही तर लय चालीचे राहता लोक समयच कळत नाही त्यांना. महाराज म्हणतात हे सर्व गुणीजन लोक आहे म्हणून वारकरी चाली आठवतात. पहा महाराज म्हणतात सायास केली या वाचून येते नाही, भविष्यावरी काही घालू नये. सायास करावा लागतो बुवा. भविष्य काय भविष्याचे माथा भजनने दावे सर्वथा. ऐकणे कित्येक ठिकाणी तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला म्हणतात सायास करा, आणि बायकोला त्याच्या पत्नीला सुद्धा म्हणतात सायास कर, ह्या भानगडीत पडू नको, या संसारात जास्त गुंतून राहू नको म्हणतात. सायास कर. कशा करता? देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. हे घरामध्ये म्हैस आहे, पातेल हे सर्व काय संसार आहे नेमकं ह्याच्यात भानगडीत पडू नको म्हणतात. काय कर? देव पहावया करीवो साया. काय आहे? महाराज मंडळी आहेत आता, आणि त्यावेळेस तुकाराम महाराज जनाला जे सांगतात तेच मनाला सांगतात, आणि जे मनाला सांगतात तेच पत्नीला सांगतात. आता मात्र महाराज लोकांचं जरा वेगळं आहे. घरच्या बाईला म्हणतो तू घरीच बस, ह्याला वारीला येते तू घरीच बस, आणि लोकांना हो आले बा अहो चला की वारीला, चला की परशुराम वारीला, आहे की नाही? महाराज म्हणतात सायास केली वाचून येते नाही. अनेक प्रमाण आहेत, सायास शब्दाचे अनेक प्रमाण आहेत, आहे की नाही?
म्हणून करा काही सायास, व्हावेल तरी भारे उदास, करवेल तरी करा नाम घोष, सेवा भक्ती रस तुका म्हणे. अशा प्रकारे. किंवा जनमित्र होई सकळांचा, अशुभन बोलावी वाचा, संगण धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास, करी संतांचा सायास. सायास केला पाहिजे. येतते पण तो तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज अहो तुम्ही सायास करा हे सांगता, बरोबर आहे, पण सायास केल्या बरोबर जर प्राप्त झालं तर मग अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, असे हे ह्या चाली कुठं लावायच्या. तर तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायला विचारलं, माऊली अहो तुम्हीच सांगा याचं उत्तर. माऊली म्हणतात, हे पहा, अरे यत्न जरी केला पण लभते लगेच होत नाही. पहा, पहिल्यांदा फळाकडे जात असताना पहिलं वळण लागते. ज्याना ती पहिलं वस्तू जाणतो, नंतर त्याची इच्छा होती, नंतर प्रयत्न करतो, पण प्रयत्न केल्या बरोबर फळ प्राप्त होत नाही. मग मध्यंतरी भाग्यवशात लभते असं लावावं लागतं, दैववशात लभते, संचित वशात लभते असं लावावं लागतं. का तर प्रत्येक प्रयत्न करणारा व्यक्ती फळापर्यंत पोहोचेलच सांगता येत नाही. वर्गात तर अनेक विद्यार्थी असतात, पण सर्वांना शिक्षक सारखंच शिकवतात, सारखेच प्रयत्न त्याच्याकरता करतात, पण सर्वांना सारखे गुण मात्र प्राप्त होत नाही. का नाही होत? त्याचं कारण असं आहे की दैव वशात लभते हे लावावं लागतं. इथं तर फार भानगड आहे शास्त्रामध्ये. काही लोक म्हणतात, प्रारब्धवादी म्हणतात आम्ही प्रारब्धाच्या अधीन आहोत आणि त्याच्यामुळे प्रारब्धावर जास्त जोर देतात. पण काही लोक दैव काय प्रयत्नवादी आहे, हा लात मारेल तिथं पाणी काढील. आता पावसाळ्यात कुठेही पाणी निघत, लात मारेल तिथं पाणी काढेल प्रयत्नवशात. पण मला सांगा, त्यांना एक प्रश्न विचारा, जे प्रयत्नवादी आहेत त्यांना विचारा, जर प्रयत्न केल्यानेच प्राप्त होत असेल तर काही डोळ्याचे डॉक्टर असे आहे की आयुष्यभर डोळे तपासतात आणि त्यांचे पोरं आंधळे आहेत. काही डॉक्टर कानाचे स्पेशालिस्ट आहेत आणि आयुष्यभर कान तपासतात, त्यांचे पोरं बहिरी आहेत. आणि काही लोक नाकान घशाचा एक डॉक्टर तिच्यात घुसला आणि अनेक प्रकाराने तो घशाच्या लोकांच्या बिमाऱ्या वगैरे दूर करायला लागला, त्यांचे पोरं मुके आहेत. आता ही संगती कशी लावता? मग ही संगती लावण्यासाठी दैववशात लभते असं करावं लागेल. प्रयत्न जरी झाला फळासाठी, पण प्रयत्न झाल्या बरोबर प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाग्याचे निभळसे उद्यमाचे निविषे, संपत्ती जाता पैसे घररी घे. है की नाही? कधी कधी माणसाचं भाग्य असं उचल खाता, त्याने वाळू जर हातात घेतली तर ते रत्न तयार होतात. ज्ञानोबा म्हणतात, काय अदृष्ट होय आपैते तरी वाळूचे रत्न परते. वाळूचे रत्न होतात पहा, पण तेच जर त्याचं भाग्य जर पालटलं तर मग मात्र काय भाग्य जरी उदासू, काय संपत्ती पालटे संपत्तीचा विलासू. ज्ञानोबा बोलतात, इथं तर्काच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर भाग्यसत्वे फलसत्वम, भाग्याभावात फलाभाव. विठ्ठल 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 भाग्यात जर नसल तर प्राप्त होत नाही. ज्ञानोबारांच्या फार सुंदर ओव्या आहेत, तुकोबारांचे तसे अभंग आहे. हा तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याला धन प्राप्त झालं पण ते जर धन त्याच्या भाग्यात नसलं तर मग मात्र त्याला ते सर्पविंचू दिसतात. विठ्ठल विठ्ठल सर्पविंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्पविंचू अभाग्या धन सर्प दिसे, अभाग्या धन विंचू दिसे आणि अभाग्या धन कोळसे दिसे. बऱ्याच लोकांचं घर उत्खनन करत असताना, घर खोदत असताना, नवीन इमारत बांधत असताना बरेच काही मडके सापडतात. पण त्या मडक्यामध्ये जर बापाने हात लावला तर कोळसे निघतात, पोराने हात लावला तर बिस्किट निघतात सोन्याचे. हात दोघांचा वेगवेगळा आहे, प्रारब्ध दोघांचा वेगळा आहे.
म्हणून महाराज म्हणतात भाग्यवशात लभते. फारच सुंदर उदाहरण आहेत. ज्ञानोबारांनी तर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. एवढे उदाहरण देत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात एखादा उपवासी व्यक्ती आहे आणि तो जिथं बसलेला आहे तिथं सोन्याच्या गिन्या आहे, सोन्याच्या काम आहे, सोन्याच्या बिस्किट आहे 24 कॅरेटचे. तुम्ही कशाला सांगायचे? वचने किम दरिद्रता. आणि अशा सोन्याचे बिस्किट त्याच्या खाली बसल्या तिथं, आणि तो तिथं बसून विचार करतो की आता कशी भिक्षा मागावी, कसं खावं, बरं काय करावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय फार सुंदर ओव्या आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराळ परी अभिरुण गोचिड अशुद्ध का न सेविते का कमलकंदानु दरदरी नांदणूक एकीचे घरी परे पराग सेविजे भ्रमरी राचे कुलचूर निद नातरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी. 1000 बिस्किट आहेत त्याच्या खाली, परितेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रीची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तिथंच बसलेला आहे. आता हे ज्ञानोबारायचं जे बोलणं आहे, हे ज्ञानोबारायचं बोलणं देहलीदीप न्यायन आहे. देहलीदीप न्यायन म्हणजे असा बकवास वाजवला पाहिजे, असा बकवास वाजवला म्हणजे परशुराम बोलाय ऐकू गेलं पाहिजे, आपली स्तुती चालली आणि समोरच्यालाही तोही इन्स्पायर झाला पाहिजे, त्यालाही प्रेरणा भेटली पाहिजे. तद्वत ज्ञानोबाराय बोलतात त्या देहलीदीप न्यायानं. जसं एखादी मुलगी यावी, सासरवून ती मुलगी माहेरला यावी, आणि त्या सासूनी तिच्या सुनेला तिला बोलायचं आहे, पण त्या सुनेला न बोलता ती तिच्या मुलीला बोलते, हा उठ आता 8 वाजेपर्यंत मस्त सण खायचं मस्त पैकी आणि आराम करायचा आणि झोपायचं. असं आहे का? बघा हे काय लक्षण आहे ते. आता हे बोलणं कोणाला चाललं? हे बोलणं सासून त्या सुनेसाठी चाललेलं आहे. पण प्रत्यक्ष जर बोललं तर सुंदर जहाल असली तर गचंड धरून न तिचं म्हणून ते आडून आडून बोलते. तद्वत ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्यक्ष त्याला सांगणं म्हणजे त्याचा विश्वास होईल का नाही माहिती नाही, पण जर त्याच्या निमित्ताने इतरांना सांगितलं तर त्याला कळल की बाबा आपण जिथं बसलो तिथं मात्र सोनं आहे. अशा प्रकारे महाराज म्हणतात की निदैव जर समजा दैवात असेल तर मात्र लभते या क्रियापदापर्यंत तो जातो. नाही तर प्रयत्न करून काही काही महाराज लोक आहे आयुष्यभर पेटी, एका जणानं 15,000ची पेटी घेतली, जर्मन जेट स्वराची, फार जुना खोड होतं ते संप्रदायातलं. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, पेटी फुटली, त्याला स्वर आला नाही. विठ्ठल विठ्ठल कधी कधी प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर ते प्राप्त होतच नाही बा, तुम्ही किती यत्न करा. म्हणून प्रारब्ध वशात लभते ह्या पाठाच व्यवस्थित आहे. प्रयत्न वशात लभते तर मग बाकी लोकांना का नाही प्राप्त होत? म्हणून आपल्याला प्रयत्न वशात न म्हणता काय प्रारब्ध वशात लभते असं म्हणावं लागते. काय आहे, काही लोकांचं दैव असं हुराखाली झोपलेलं असतं की त्यांना मुखात नामच येत नाही. अनेक लोक आहेत असे. महाराज म्हणतात म्हणून आपण काय करावं, संतांच्या पुण्याने आपण काय करावं, परमार्थ करावा. काय आहे, जानाती इच्छती यतते आणि लभते. पण हे लाभणं जर समजा दैववशात असेल तर मग इतर लोकांचे पाय धरण्यापेक्षा संतांच्या चरणाशी राहून जर परमार्थ केला तर तो निश्चित फळापर्यंत पोहोचतो. ज्ञानोबारायच्या फार सुंदर ओव्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ज्ञानोबाराय म्हणतात अरे भगवंत काय, भगवंत सांभाळतो म्हणजे काय करतो, मागे पुढे उभा राहाय सांभाळी, मागे पुढे उभा राहतो. आणि अर्जुनाकडे किती काही संकट आले भगवंतानं अर्जुनालाच पुढे केलेला आहे. महाराज तू बघ आता तुझं काय आहे ते, आम्हाला नको सांगू. त्या अश्वत्थाम्याचा जो मणी काढायचा ना, अर्जुना तू बघ, मला नको सांगू. तू त्या द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे, तू बघ बाबा काय करायचंय. त्यावेळेला मात्र अर्जुना भगवंतानं सहाय्य केलं नाही, मागे पुढे उभा, फक्त एवढंच म्हणलेलं आहे, आजूबाजूला नाही. ज्ञानोबारायांनी फार सुंदर ओव्या लिहिल्या. ज्ञानोबाराय म्हणतात आत्मबोधाच्या पांजिरा काय जनी देह वैकल्याचा वारा, आत्मबोधाच्या पांजिरा सुयेतया ते देह वैकल्याचा वारा, जने लागेल्या सुकुमारा, आत्मबोधाच्या पांजिरा सुयेतया ते. संत हे चहूकडून आपल्याला सांभाळत असतात. पहा, सद्गुरु श्रीधर स्वामी महाराजांना ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल, सद्गुरु रामभाऊ महाराजांनी त्यांची सेवा केलेली आहे, त्यांना तो अनुभव आहे. पण ज्यांनी ज्यांनी ह्या दोन्ही महात्म्याला बघितलेला आहे त्यांनाही तो अनुभव आहे की संत कशा प्रकारे सांभाळतात. आणखीन एक बारकावा सांगतो पहा, ज्ञानोबाराय समाधीत असताना जे कार्य ज्ञानोबारायनं केलं त्याच्याही अनंत पटीनं कार्य समाधीत, काय समाधीच्या बाहेर असताना जे कार्य झालं ज्ञानोबारायांकडून ते त्याच्यापेक्षा अनंत पटीनं ते समाधीत राहून करता आलं. समाधीच्या काय प्रत्यक्ष ज्या वेळेला होते त्यावेळेला इतके लोक पंढरपूरला जात नव्हते,
एवढे लोक आळंदीची वारी करत नव्हते, पण ज्ञानोबा समाधीत बसले त्यावेळेला मात्र अनंत हजार लोक, लाखो लोक आळंदीची वारी करायला लागली. का? ज्ञानोबारांचे जे प्रत्या, जो जे वांछेल तो ते लाहो. मग जो जे वांछेल तो ते लाहो या म्हणण्यामध्ये आत्मस्वरूपच लाहो, दुसरं न लाहो. विठ्ठल विठ्ठल. मग अशा जे जाणणं आहे, जाणाती इच्छती यतते आणि लभते, या लभतेपर्यंत जाण्यासाठी प्रारब्ध लागतं. तसं भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी प्रारब्ध लागतं, पुण्य लागते. पुण्य असल्याशिवाय भगवंताचं नाम येत नाही. भगवंताच्या दर्शनासाठी पुण्य लागतं, भगवंताचे गुणानुवाद गाण्यासाठी पुण्य लागतं, आणि वारी घडण्यासाठी भगवंताची पुण्यच लागतं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे. हो त्याचे मुखे हरे पैदा होय, त्याचे मुखे हरे पैदा होय. हरी बोला देता हरी बोला घेता, हरी मुखी गाता हर परिचयता. हरि मुख गाता हर परिचिता, हरि मुख गाता हर परिचिता. अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी बैठा होय. किंवा ज्ञानोबा फार सुंदर बोलतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की फार जन्माचं पुण्य असेल तरच भगवंताचं नाम मुखात येतं. पहा, जन्म सहस्त्री बोडगीजे एक वेळ मुखासी यावया. पूर्वार्ध आठवत नाही, आठवलाच सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जयाच्या वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाच तसे माझे. की जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखासी यावया, एक वेळ मुखासी यावया. जन्म सहस्त्री ओळखीचे, अनंत जन्माचं जर सुकृत असेल किंवा काय जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. तसं नाम येत नाही. पहा, अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय आपल्या मुखात नाम येत नाही. ओवी यायला प्रमाण यायला एवढं कठीण आहे, तर नाम यायला किती कठीण आहे, किती काही कठीण आहे महाराज. काय आहे, काही काही लोकांचं दैव असं हिवराखाली झोपेल असते, त्या मुखात नावच येत नाही. एक म्हातारी होती, त्या म्हातारीच्या घरी तिला 4 मुलं होते, व्यवस्थित सर्व परमार्थिक मुलं, 4ही मुलं परमार्थिक. पण म्हातारी विचित्र होती. असं होतं कधी कधी, कलम बांधलेला असते की झाड दुसरंच असतं, फळं दुसरेच असते. लय अवघड राहत. ते म्हातारी काय परमार्थिक नव्हती. पहा, कधी कधी आई वडील अतिशय सात्विक असतात, पण पोरग एवढं बिलिंदर निघतं की नाव विचारू नका त्याला. आणि कधी कधी आई वडील असे विचित्र असतात, फार लेजम खेत येतात, आणि पोरग इतकं सात्विक निघतो. हरिपाठात जातं, काकड्यात जातं, कीर्तनात जातं, पखवाज वादक होतं, गायक कीर्तनकार. अशा प्रकारे त्याची वाटचाल फार सुंदर राहते. एक म्हातारी होती, तिला 4 पोरं. ती म्हातारी विचित्र, म्हातारीचं नाव काय मुखाला येईना. पोरांना वाटलं आपण एवढे असे संत भोजन करतो, लोकांना भोजन घालतो, आणि म्हातारीच्या मुखात कमीत कमी नाव यायला पाहिजे. 50-50 लोक आणले, चोपडे महाराजांच्या दिंडीला भोजन केलं. म्हातारी तिकडची होती, इकडची नव्हती. तुम्ही सांगा इकडचं कधी सांगायचं, मग ते तिकडे गेलं की आम्ही इकडचं सांगू मग. तर तिकडची म्हातारी त्या चोपडे बाबाच्या दिंडीतल्या लोकांना सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला भोजन देणार, पण एका अटीवर. पहा, घरी आले ना, म्हातारी आम्ही ओवरीतच ठेवतो. म्हातारीला जे हरी करायचा, जे हरी राम 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 आजी, कमीत कमी ती राम राम म्हणल तर तिचा उद्धार होईल. आले 50-50 लोक, मग आले पण सरे टाळकरी आले, जय हरी जय हरी आजी जय हरी. आजी म्हणणे वेलकम, शुभागमनम गमनम, सुस्वागतम. म्हातारी काही राम म्हणलीच नाही. बा, काही लोकांचं हिवरा खाली दैव झोपलेलं असते. ज्ञानोबा फार सुंदर बोलतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुण्य डावलून गेली अभक्ता ते,
ऐक नाही पै हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाढिली का पुण्य डावलून गेली अभक्ता ते अभक्ताच्या जवळ पुण्य असं फिरकत सुद्धा नाही. म्हातारी काही रामराम म्हटलं नाही. मग त्याला वाईट वाटलं. चारी पोरांनी विनवणी केली. बा जाता जाता एकदा म्हातारी रामराम ठोकास तुम्ही. सर्वांनी जाता जाता सुंदर जेवण झालं आजी तुमच्या घरी परत येऊ आता. राम राम जय हरी जय हरी. म्हातारी काही जय हरी म्हणली नाही. म्हातारी म्हणली सी यू अगेन. अशी म्हातारी इंग्रजीत बोलायला लागली. ठीक आहे पुन्हा भेटूया या तुम्ही परत या अशी बोलायला लागली. पोरांना वाटलं काही दुसरा उपाय करा. पोरांनी म्हातारी उचलली आणि मंदिराच्या पुढे नेली. कमीत कमी देऊळ हा शब्द मुखातील तर देव शब्द मुखातील म्हणून. आणि म्हातारीला विचारलं आजी आई हे काय आहे. ती म्हातारी म्हणली पोरा अरे जिथं गाव असते तिथं हे असते. त्या मंदिराला देवळाला काही देऊळ म्हणली नाही. पोराला वाटलं जाऊ द्या ठीक आहे आता देवळाला देऊळ म्हणत नाही कमीत कमी पांडुरंगाच्या पुढे उभं करू. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी अशा प्रकारे भगवंताच्या पुढे उभं केलं. आणि आईला विचारलं आई अगं हे काय आहे. ती म्हातारी म्हणली पोरा अरे जिथं गाव असते तिथं हे असते आणि जिथं हे असते तिथं हे असते. विठ्ठल विठ्ठल. म्हातारी काय देव म्हणलीच नाही. म्हातारी पांडुरंग म्हणली नाही जय हरी म्हणली नाही राम राम म्हणली नाही. आणली महाराज म्हातारी नाशी दंदिशी आदळली बाजूवर. हो मेली ना म्हातारी एवढ्या जोरात तुम्ही मारल्या बरोबर. म्हातारी जागेच जाळण धूर संगत झाला म्हातारीचा. मग म्हातारीच्या निमित्तानं ते म्हणले जाऊ द्या म्हातारी गेली तर गेली. आस्ती आपण आईच्या आळंदीला घेऊन जाऊ. आस्ती नास्ती उदकी अशा प्रकारे निळ भरायचं तो म्हणाय की आळंदीत जर आस्ती विसर्जन केलं तर त्याचं पाणी होऊन जातं आणि त्याला अनेक लोकांची प्राप्ती होते. अनेक उंच उंच भोग त्याला भोगायला मिळतात आणि त्याची नंतर मुक्ती होऊन जाते. त्यांनी ठरवलं म्हातारीच्या आस्त्या न्यायच्या. ते न्यायच्या कशा म्हणून ते मिक्सर मध्ये फिरून घेतल्या. एका डबीत ठेवून दिल्या. आळंदीला गेले. आळंदीला सध्या ते चारही पुलं पाण्याखाली आहेत. पाण्याखाली पाहून ते बाहेरच थांबले. म्हणले एक ब्राह्मण बघून घेऊ. ज्ञानोबरायचं दर्शन केलं. आणि ज्या धर्मशाळेत थांबले होते ती धर्मशाळा महाराजांची होती. एका महाराजांनी त्यांची पत्नी राहत होते. पिशवी ठेवून दिली पूर्ण आळंदीची परिक्रमा करून परत आले. परत आल्यानंतर पिशवी पाहतात तर पिशवीत डबीत नाही. डबी पिशवीत नाही. ते विचारायला लागले महाराज अहो म्हणले आमच्या पिशवीत ते आस्तीची डबी ठेवली होती ती डबीत दिसत नाही हो. ते म्हणले थांबा मग माझ्या पत्नीला विचारतो. डबीचा आणि पत्नीचा काय संबंध आहे. ते म्हणले तिला वारकऱ्याच्या पिशात चाफायचा जरा ना दे. वारकऱ्याच्या पिशातले चापते म्हणले ती. तिला ते विचारतो तिला विचारलं का ग म्हणले अगं ठके म्हणले डबी कुठे काय म्हणले त्या डबीत किडूक ना मिडूक काय नाही म्हणले काय त्या डबीत राख होती म्हणले थोडे दात बीत घासले ते दातही काय व्यवस्थित निघाले नाही म्हणले उर्वरित डबी दिली नालीत टाकून. पोरं म्हणले हे पा म्हातारीचं दैव कसं एवढाखाली झोपेली. आळंदीत म्हातारी आणली तरी गटारातच गेली. विठ्ठल विठ्ठल. अनंत जन्माचं पुण्य असेल तर महाराज म्हणतात वारी घडते आहे की नाही. तुका म्हणे जन्माचे सुख काय अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा होय. त्या नियमानं महाराज म्हणतात जर वारीचं जर आपल्या प्रारब्धामध्ये जर पुण्य जर आपल्या संचितामध्ये असेल तर मात्र वारी घडणार. तुकाराम महाराजांनी विचारलं लोकांनी विचारलं महाराज अहो आम्ही जे काही केलं ते सर्व पापच केलेलं आहे. आतापर्यंत पुण्य तर झालं नाही पण तुम्ही म्हणता वारीला निघा. महाराज म्हणतात अरे तुमच्याकडे पुण्य नाही पण साधूच्या पुण्य आहे ना. ती साधूची पुण्य आज तुमच्या पाठीशी उभी करतो. पण तुम्ही काय करा वारीला जा आणि पांडुरंग रूपी फळपत्रात पाळून घ्या. अभंगाचं पहिलं चरण पुण्य
महाराज म्हणतात तुमच्याकडे वैयक्तिक पुण्य नाही, इच्छा पंढरीला जाण्याची आहे. ज्यांना ती इच्छती यतते आणि प्रयत्नवशात भाग्यवशात लभते, तर भाग्यातही नाही. मग काय करा? महाराज म्हणतात तुमच्या संतांचं पुण्य तुमच्या पाठीशी उभं राहावं आणि तुम्ही पंढरीच्या वाटेला लागावं. शंका अशी आहे, एक नियम असा आहे शास्त्राचा, की शास्त्राचा नियम असा आहे, जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्माचा भोगता असतो. नाही नाही, अपरिहार्यरित्या भोगता असतो, तोच त्या कर्माचा भोगता असतो. त्या वाल्या कोड्याकडं ते वाल्या कोडी गेला त्याच्या पत्नीकडं आणि विचारायला लागला, का ग म्हणले? अगं म्हणले मला एक साधू भेटला, तो म्हणला घरी जाऊन तुमच्या पत्नीला विचारा की तू माझं केलेलं जे काही आजपर्यंत जे पाप आहे त्याच्यामध्ये तू सहभागी होशील का? तर ती म्हणले मी चोपडे माड्यातल्या दिंडीतली आणि तुम्ही सोमठाण्याच्या दिंडीतले, हे जुळणार नाही. ऐक नाही, मी इकडे चोपडे महाराजांच्या दिंडीतली आणि तुम्ही इकडे सोमठाण्याच्या दिंडीतलं, कसं जोडायचं? ते जुळणार नाही म्हणले. ते तुमचं पाप पुण्य तुमच्याकडं, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या वेळेला पाणी घेतलं, खाली माझा हात होता, त्याच्या खाली माझ्या बापाचा हात होता, त्याच्या खाली माझ्या मायचा हात होता, आणि वरून ब्राह्मणानं संकल्प सोडला, ओ विष्णू विष्णू षटकारो आद्य ब्राह्मणो द्वितीय परार्धेषु श्वेतवारा अकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविस्तमे एकलयुगे कले प्रथम जन्मे बोधवतारे भूलोके जमदुबे भरतखंडे भारतवर्ष दंडकारण्यसदे गोदावरी अवतरतरे श्री क्षेत्र खामगाव ग्रामे पराभव नाम संवत्सरे ज्येष्ठ मासे षष्ठी तिथो, बरोबर ना? कृष्ण पक्षे वार सोमवासरे अमुक अमुक वर्मानाम अमुक अमुक गोत्र उत्पन्ना वर्मानाम कन्यादान करीशे. सोळलं पाणी आणि तुम्ही तेव्हापासून माझी जबाबदारी घेतलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर बोलतात. ज्ञानोबा म्हणतात आपणची विहुणी दुहिता, तो न म्हणे मम पिता, मग सुटे आणि प्रतिग्रहिता जावाई शिरके. जावायाची हळू 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 प्रवृत्ती त्या मुलीकडे होती, म्हणून असा हळू चाल लावली तिथं. विठ्ठल विठ्ठल ज्या दिवशी तुम्ही त्या बाईच्या गळ्यात हजार लोकांच्या साक्षीनं हार घातला, आता तुमची हार होईपर्यंत आले साहेब हार मानायची नाही. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल आता मात्र तुम्ही काय करा? पंढरीच्या वाटेला लागा. काय करा? पुण्य उभे राहो. आता तुमच्या पाठीशी पुण्य उभं राहावं आणि तुम्ही पंढरीच्या वाटेला लागावं. पण पुण्य देता येतं का? जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा शास्त्र सांगते पुण्य कुणाचंच कुणाला देता येत नाही. पहा, आहे की नाही? अवश्यम भावी भावाना कृतम कर्म शुभाशुभम, आहे की नाही? ना काय न परिहार. महाराज म्हणतात की त्याचा शास्त्र सांगतंय. ब्रह्मवैवर्त पुराणातली श्रुती आहे, येता येता पाहून आलो, आठवली तेवढी सांगतो. कल्पकोटी शतैरपी नश्यते कर्म काय भोक्तव्यम. कल्पकोटी शतैरपी, कल्पचे कल्प गेले, पण तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते तुम्हालाच भोगावं लागणार, इतर लोक भोगणार नाहीत. किंवा तुकाराम महाराजांसारख्यांना विचारा. महाराज म्हणतात बाबा जो ज्या ज्या कर्माचा करता असतो तो त्या त्या कर्माचा भोगता असतो. अनेक प्रमाण आहे. पण महाराज मग जर असं जर नियम असेल की जो ज्या कर्माचा करताय तो त्या कर्माचा भोगताय, तर मग कर्म ज्या साधूने केलं त्या साधूचं पुण्य उदयाला आलेलं आहे. तुमचं पुण्य मला घेता येत नाही, माझं पुण्य तुम्हाला देता येत नाही. मग असं असताना तुम्ही पुण्य उभं राहो आता संतांच्या कारणे, कसं म्हणता? त्याचं उत्तर असं आहे, पहा, हा नियम सामान्य व्यक्तीला आहे. जो ज्या कर्माचा करता असतो तोच त्या कर्माचा भोगता असतो. पण साधूसाठी तो नियम नाही. पहा, हत्वा पिसई मालदोका न हंती न निबद्धते. किंवा तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज फार सुंदर प्रमाण देतात. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने रूपाप पुण्य अंगा लागोने रूपाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्य अंगा लागोने दीपाप पुण्य अंगा.
मध्ये फार सुंदर श्लोक आहे. शांता महांतो निवसंती संता वसंत बल्लो कहितम चरंता तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जना न अन्य हेतू ना पितारयंता न अन्य हेतू न अपितारयंता. त्यांना कोणताच उद्देश नसतो इथे येण्याचा आणि जाण्याचा, पण बुडत आहे जनन देखेवे डोळा. या न्यायानं येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम. महाराज म्हणतात की पडती हाती म्हणून काळा येतो हिताचा कडवडा. याच नियमानं महाराज इथे येत जात राहतात. म्हणजे संतांचं जे पुण्य आहे ते संतांना लागत नाही आणि संतांचं पापही संतांना लागत नाही. कोणाला लागतंय? संतांचं पाप हे संतांची निंदा करणाऱ्याला लागतं आणि संतांचं पुण्य हे संतांची सेवा करणाऱ्याला लागतंय. असं संतांचं पाप कुणाला लागतंय ते तुम्ही तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये बघून घ्या, आहे की नाही. ते दशग्रंथी ब्राह्मण, रामेश्वर भट्ट, आहे की नाही, मंबाजी बुवा, हे सर्व संतांचं जे निंदा करणार लोक आहे. बुडते राव म्हटलं फक्त, आहे की नाही. कबीर महाराज बुडते राव म्हटलं तर ते दशग्रंथी ब्राह्मण असणारे रामेश्वर भट्ट महाराज, त्यांचा अख्ख्या अंगाचा दाह होत होता महाराज, जोपर्यंत तुकोबरायाचे शरण गेले नाही तोपर्यंत. अशा प्रकारे. आणि पुण्य कुणाला घेता येतं तर पुण्या सुद्धा साठी सुद्धा उदाहरण आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लोहगावमध्ये एक व्यक्ती, जो 14 टाळकऱ्यापैकी एक व्यक्ती होता, आणि तुकाराम महाराजांनी असं सांगितलं एक दिवस की बस यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणता वाट चाली. राम म्हणायचं ना वाट चाली की एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. ओम सूर्यश महामन्युष मन्युपतयश्च मन्युकृते हबाबे भोर घृदाम यत्रात्री ह्या पापमकार्थम मनसा वाचा हस्ताभ्याम बद्धाम उदरेण शिता रात्रिस्तदवलुंपतु यत्किंच दुरितं मयि इदमहं माममृतयोडो सतेजो दिजिजुहोमि स्वाहा. असे अनेक वैदिक मंत्र म्हणून तुपाची, गावरान तुपाची, बरं जर्शीचं नाही. पण आता तुकाराम बुवांनी ते सर्व बंदच करून टाकला. तुकाराम बुवा, काय नाव आहे त्यांचं, तुकाराम बुवा, तुकाराम बुवांनी तर कार्यक्रम करून टाकला त्या जर्शावाल्याचा. तर महाराज म्हणतात असं गावरान गाईचं तूप आणि ते गावरान गाईच्या तुपात असे वैदिक मंत्र म्हणून एक एक यज्ञ करा आणि त्याचं पुण्य साठवावं. ते फक्त आमच्या राम एक म्हणल्यानंतर एक यज्ञाचं पुण्य झालं. आता पहा मग असं एक यज्ञाचं पुण्य, तर असे अनेक यज्ञाचे पुण्य त्या टाळकऱ्यानं काय केलं, लक्षात ठेवलं तुकाराम महाराजांवर. विचार केला, म्हणला आपल्याला एक एक यज्ञाचं पुण्य करायचंय, पण किती पुण्य झालं याची गणित ठेवायचं आहे, अकाउंटिंग करायचं आहे, त्याचा हिशोब ठेवायचा आणि ताळेबंद ठेवायचा आहे. काही नाही, दररोज चालता चालता राम 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 म्हणायचं आणि पावलं मोजत चालायचा. 200 पावलं झाली की घरी यायचं आणि सुतळीला गाठी मारून ठेवायचा. 200 यज्ञ आपले झाले. एका त्या साताऱ्याच्या याला, एका व्यक्तीला, साताऱ्याचा, त्याचं नावही फार, महिपती महाराजांच्या ग्रंथात त्याचं नाव आहे, आता आठवत नाही. तुम्ही म्हणताल एवढं पाठांतरण आठवत नाही, तो तुमच्या संगतीचा परिणाम. काही नाही. तर तो व्यक्ती त्या साताऱ्याहून जे निघाला चौकशी करत, त्याला लागलं होतं भूत. बरं ते भूत सामान्य लागलं नव्हतं, त्याला मुसलमानाचं भूत लागलं होतं. या अल्लाह या रहीमन, या अल्लाह या रहीमत म्हणायचं. ते चौकशी करायला लागला. अहो भूत लागलं काय करावं, रात्री असं स्वप्न विचित्र पडता, भूत लागलं काय करावं असं चौकशी करायचा. कोणी यज्ञ केला का, कोणी यज्ञ केला. तो म्हणलाय पहा यज्ञ झाला पण अजून पूर्णाहुती राहिली. कोणी म्हणायचं बाबा यज्ञ केला पण ते पुण्य इकडे खर्च केलं. कोणी म्हणायचं बाबा यज्ञ केला पण पोराचं लग्न व्हावं म्हणून यज्ञ केला. कोणी म्हणायचं भो अरे पोराचं लग्न झालं पण पोराला पोरग होत नाही ह्याच्याकरता यज्ञ केला, पुत्र कामेष्टी, आणि ते पुण्य सर खर्चून गेलं. आला विचारत लोहगावला, आणि लोहगावला आला आणि लोहगावला विचारलं. ते लोकांनी सांगितलं, लोक बरोबर सांगतात, ते महाराज लोकांचं घर दुरूनच दाखवतात लोक. ते महाराज लोकांचं घर इकडं ना काही दुरून दाखवलं. म्हणजे त्या माणसाकडे, म्हणजे ते ज्या खुर्चीवर बसले बाबा आहेत त्यांच्याकडे यज्ञाचं फार पुण्य, जा त्यांच्याकडं घ्या पुण्य. आला महाराज, हे पहा अहो मुसलमानाचं भूत लागलं, काही केल्या निघत नाही, यज्ञाचं पुण्य पाहिजे, एका यज्ञाचं पुण्य द्या. तो म्हणला अरे 2 यज्ञाचं पुण्य तर तो बरं झालं. मलाही म्हणला एक्सपेरिमेंट करायसाठी, उदाहरणासाठी तू पाहिजे होता पुढं. मलाही ते तुकाराम महाराजांच्या वचनाची खरी का खोटी ही परीक्षा करायची, आणि त्याच्याकरता त्यानं 2 गाठी कापल्या, हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडून असं नुसता संकल्प सोडलं. तो माणूस असा धडदिशी बेशुद्ध पडला. मृत्यूवर आल्यानंतर त्यानं त्याचे पाय धरले. तो म्हणला अरे म्हणला माझे पाय धरू नको, हे जे काही पुण्य असेल हे तुकोबारायांच्या पुण्याने मला प्राप्त झालंय. विठ्ठल 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 विठ्ठल
आणि पुण्य देता येतं ह्याच्याकरता नवशाची सुद्धा ज्ञानोबरायांनी फार सुंदर कथा लिहिलेली आहे. नवश स्वर्गाधिपती झाला परी राहटी भांबावला. त्याचं पुण्य कमी पडलं होतं. विश्वामित्रांना अख्खं पुण्य त्याला दिलं होतं स्वतःच, की या माझ्या शिष्याला स्वर्गात घेत नाहीत तुम्ही, माझं अख्खं पुण्य लागू दे त्याला. अनु 20 एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकाची छाती तपिनली, एकीने सृष्टीवर सृष्टी. महाराज त्या विश्वामित्रानं त्या नवशासाठी वेगळी सृष्टी तयार केली. हे जर्सी बिरशी हे त्यातलेच सगळे प्रोडक्ट आहेत, है की नाही? हो, म्हैस आहे, उडदाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे, वांग आहे, हे सगळे त्यातले प्रोडक्ट आहेत, है की नाही? ते विश्वामित्राच्या सृष्टीतले. महाराज पुण्य हे एकमेकाला देता येतं, हे शास्त्राने आपल्याला कळतंय, प्रमाणाने कळतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे कोणत्या कारणे? महाराज म्हणतात पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या वाटेला लागा. काय फळ प्राप्त होईल? सखा भेटे विठ्ठल. को जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांचं पुण्य तुम्ही देता त्यांची इच्छा आहे का? महाराज म्हणतात संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा कळवळा हे संकल्प फळा यावे. कोणते? आम्ही हयात असताना वारी केली बुवा, आणि आम्ही गेल्यानंतर आमच्या पुण्याने अनेक लोकांनी वारी करावं, हे संकल्प फळा यावे, हा कळवळा बहुतांचा आहे. आणि को तुकाराम महाराज तुम्ही म्हणता बरोबर आहे, कळवळाही आहे संतांचं. पुण्य उभं राहावं, पण वेळ संपली, लवकर सांगा ना जरा. 2च मिनिटात सांगतो. महाराज म्हणतात हे पहा, ज्या पांडुरंगाकडे तुम्ही जाता तो पांडुरंग म्हणजे पुरुषोत्तम, पुरुषाणाम उत्तम, उत्तम पुरुषोत्तम परमात्मेत्युदाहृता. असा पुरुषांमध्ये उत्तम असणारा पांडुरंग क्षमाशील आहे, क्षमा करणारा आहे. पुरुषोत्तमा पराध, पुरुषोत्तमा पराध. पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे, ओ पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे. अरे बेटे कुमार कुमारे, कुमार कुमारे, कुमार कुमारे, कुमार कुमारे, कुमार कुमारे, कुमार कुमारे, कुमार कवरदा हरि बोल. सद्गुरु श्रीधर महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. कुमार कुमार, कुमार कुमार. तुका म्हणे होणी क्षमा, पुरुषोत्तमा अपराध क्षमा होऊने, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. असा जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे तो क्षमाशील असल्यामुळे तुम्ही पंढरपूरच्या वाटेला लागा, आणि तो सखा आहे म्हणून आपल्यावर कृपा निश्चित करणार आहे. अशा प्रकारचा ह्या अभंगाचा भावार्थ झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा, सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, आदिशक्ती आईसाहेब महाराज, संत श्रेष्ठ श्रीधर महाराज, आणि ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला शिकण्याचा योग आला अशी स्वानंद सुखने अशी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेच्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करू.